सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं तत्वज्ञान विभाग, केंद्रीय हिंदी निदेशानालय, न्यू दिल्ली, सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्च पुणे आणि भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं हा चर्चासत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं दुपारच्या टप्प्यामधलं हे पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होतंय. या चर्चासत्राचा विषय आहे एकात्म मानवदर्शनाच्या प्रकाशामध्ये शिक्षण. शिक्षण क्षेत्रातील ही तीनही मान्यवर मंडळी आपल्याला या संदर्भानं मार्गदर्शन करणार आहे आणि एक चांगली चर्चा या ठिकाणी घडून आणणार आहे. मी खूप अंतःकरणपूर्वक आपणा सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. व्यासपीठावर अनिरुद्ध देशपांडे सर उपस्थित आहे, डॉक्टर आनंद लेले सर उपस्थित आहे आणि संजय तांबट सर हे देखील उपस्थित आहे. मी एका मान्यवरांचा परिचय करून देईल आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय हरिभाऊ मिराजदार सर जे आहेत ते त्या मान्यवराचा सत्कार करतील. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे सरांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्याला कल्पना आहे की ब्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची अशी शिक्षण संस्था आहे. एक मोठं कॉलेज आहे आणि तिथं 1995 पासून तर 2010 पर्यंत म्हणजे सुमारे 15 वर्ष सरांनी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. त्याच कालावधीमध्ये त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कारही मिळालेला आहे. कॉलेजच्या व्यतिरिक्त कॉमर्सशी संबंधित, इकॉनॉमिक्सशी संबंधित, बँकिंग आणि ट्रेनिंगच्या संबंधित विविध ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सरांनी अत्यंत महत्त्वाची कामं केलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिक्षण समितीचे सर सदस्य आहेत. आपल्याला कल्पना आहे की नॅक ही महाविद्यालयीन मूल्यांकन करणारी केंद्रस्तरावरची संस्था आहे आणि तिथं सुद्धा सरांनी कार्यकारी समिती असेल आणि अनेक महाविद्यालयांची जी पेअर टीम असते त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, बँकिंग अँड फायनान्स, मार्केटिंग मॅनेजमेंट या अशा विविध विषयांवर सरांनी वृत्तपत्रांमध्ये लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांची या विषयावरची पुस्तकंसुद्धा प्रकाशित आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय समित्या आणि संस्थांमध्ये सरांनी रचनात्मक सार्वजनिक कामामध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख म्हणून देखील सर काम करतायत. मी आदरणीय हरिभाऊ मिराजदार सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. स्मृतिचिन्ह, शाल, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आणि ग्रंथ भेट देऊन आदरणीय देशपांडे सरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. प्रशासन, शिक्षण, समाजकारण, संस्कृतीकारण अशा क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. धन्यवाद. मांडणी होत असताना प्रथमतः आपण आदरणीय डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. एकात्म मानवदर्शनाच्या प्रकाशात शिक्षण या विषयावर सर मांडणी करतील. सभागृहात उपस्थित सर्व विद्वज्जन, मान्यवर, आयोजक आणि या ठिकाणी काम करतायत असे अतिशय सक्षम असे व्हॉलंटियर्स, स्वयंसेवक बंधू भगिनींनो, गहन चर्चेची आवश्यकता असणाऱ्या एका विषयावर आपण जमेल तेवढी चर्चा आजच्या सत्रामध्ये करत आहोत. एकात्म मानव दर्शन, इंटिग्रल फिलॉसॉफी ऑफ ह्युमन बीइंग
हा विषय तसा म्हटला तर बाह्य जगताला अजून तोंडदेखलाच आहे. त्याच्यावरती जितकी चर्चा व्हायला पाहिजे, चहूबाजूंनी व्हायला पाहिजे, समजून घेण्याच्या उद्देशाने व्हायला पाहिजे, त्याचा आपल्याला अजून तरी अभाव लक्षात येतो. परंतु आपल्यासारख्या अभ्यासकांच्या मार्फत हा विषय समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वीरित्या करू शकू असा माझा विश्वास आहे. या सत्राच्या पूर्वी झालेलं आरिफ मोहम्मद खान यांचं भाषण, त्यानंतर झालेलं डॉक्टर अभिजित जोगांचं व्याख्यान, दोन्ही व्याख्यानं ही अतिशय आशयपूर्ण होती. वैचारिक जगतामध्ये ज्यांचं दखल घेण्याची आवश्यकता राहील अशा प्रकारची दोन्ही भाषणं होती. त्या पार्श्वभूमीवर मी आपणाशी बोलणं हे कदाचित औद्धत्याचं होईल. याचं कारण असं की त्याचा त्यांच्यावरती खूप मोठा पगडा आहे, अभ्यास आहे त्यांचा. पण तरी देखील मी हे धारिष्ट्य करतो आणि आपल्यासमोर काही विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे एकात्म मानववाद हा प्रत्यक्षामध्ये जगण्याचा विषय आहे. त्याच्यातले जे सर्व पैलू आहेत ते सर्व पैलू मानवी जीवनाशी प्रत्यक्षतः निगडीत आहेत, सर्व समावेशक आहेत. समाज जीवनातल्या प्रत्येक दालनामध्ये त्याचा उद्भव असू शकतो अशा प्रकारचे आहेत आणि त्यामुळे त्याची व्यापकता ही पुष्कळ मोठी आहे. दोन वादांचा विचार ह्यापूर्वी आणि आजसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती प्रसार माध्यमामधून होतो, लोकांच्या माध्यमातून होतो, ज्याचा उल्लेख दोन्ही व्याख्यानांमध्ये अनेकदा आला. तो म्हणजे भांडवलवाद आणि साम्यवाद. तिसऱ्या विकल्पाकडे, तिसऱ्या पर्यायाकडे आपल्याला जाता येईल का याची एक अभ्यासपूर्ण चाचपणी अनेक घटनांमधून होती आहे. आपण सुद्धा त्याच्या काही विषयाशी स्पर्श करू शकतो. एकाच मानवदर्शन पंडित दीनदयालजींनी साधारणपणाने 1960 ते 70 या दरम्यान जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये केलं आणि 4 भाषणांच्या मधून ते प्रत्यक्ष समाजासमोर आणलं. फरक बघा कसा असतो. एक सामाजिक विषय पॉलिटिकल अजेंड्यावरती आणणं आजकालच्या तरी परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. राजकीय विषय असतात, आर्थिक विषय असतात, समाजाला ज्याची गरज आहे अशा प्रकारचे विषय असतात. परंतु एक समाज जीवनाशी निगडीत व्यक्तीच्या सामाजिक दृष्टिकोनाला मान्यता देऊन पुढे गेलेली कल्पना ही फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते, जी एकात्म मानवदर्शनाच्या बाबतीमध्ये आहे. ज्याचा उल्लेख झाला त्याचा मी पुनरुल्लेख करतो. तो म्हणजे ज्या वेळेला पंडितजींनी हा विषय मांडला त्यावेळेला ते एकात्म मानववाद अशाच स्वरूपामध्ये होता. आदरणीय दत्तोपंत ठेंगडीजींनी असं एका बैठकीमध्ये पुढे आणलं की ज्याच्यामध्ये इझम असेल तर याच्यामध्ये 2 बाजू आल्या, परस्परांच्या भिन्न असणाऱ्या 2 बाजू आल्या, परस्पर मतभेदाच्या 2 बाजू आल्या आणि त्याच्यामध्ये 2 बाजू नसतील तर मग एक काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हापासून एकात्म मानव दर्शन म्हणून त्याचं नाव आपल्याला रूढ केलेलं पाहायला मिळतं. मित्रांनो, ही कल्पना एकदा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर होते त्यावेळेला चर्चेत आली होती. त्यांनी एका व्याख्यानामध्ये असं मांडलं की हा गूढगुंजनवाद आहे. यातलं गूढगुंजन काही कळत नाही, कारण हा संबंध कसा, तो संबंध कसा, हे आम्ही आपल्या रोखठोक रात्री राजकीय आणि आर्थिक असणारे शक्य आहे ती त्या ठिकाणी मांडणी करत असतो. पण एक अतिशय सामाजिक जीवनाला हात घालणारा, स्पर्श करणारा असा एक विषय या पॉलिटिकल अजेंड्यावरती प्रथमतः आणलेला आहे.
मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं आपण म्हणतो. सुख मिळवण्याकरता धडपडे करत असतो, प्रयत्न करत असतो आणि त्याच्या अंतिम उद्दिष्टाकडे जाण्याचा त्याचा जितक्या गतीने जाता येईल तितक्या गतीने जाण्याचा प्रयत्न असतो. या ठिकाणी सुद्धा मनुष्य केंद्रित अशा प्रकारचा हा सगळा विचार आपल्यासमोर आणलेला आहे. पंडितजींनी या विषयाची मांडणी करण्याच्या आधी 3-4 मोठ्या व्यक्तींची नावं घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या मांडणीमधून ते विषय आलेले आहेत. महात्मा गांधीजींनी हिंद स्वराजच्या पुस्तकामध्ये सम पातळीवरती चालू शकेल अशी मांडणी ही त्या ठिकाणी केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये त्याची मांडणी केली, कारण लोकमान्य टिळकांकडे टुलूधारी या नावाचे एक मोठे विद्वान आपले पुस्तक घेऊन वाचायला म्हणून दिले होते. त्यात हा सगळा विषय मांडला होता. एकात्म मानव दर्शनाचा त्याच शीर्षकाचा नसेल, पण त्या दृष्टीने तो विषय मांडला होता. तो एक आपल्याला आधार गीता रहस्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या वेळेला आर्थिक विषयाच्या दृष्टीने मांडणी केली, त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांनी अंत्योदयाची कल्पना जरी शब्दप्रयोग ते नसले तरी त्या ठिकाणी आलेली आहे. अशा काही प्रकारचे प्रयत्न आपल्याला वाचायला मिळतात आणि आपल्या या एकात्म मानव दर्शनाच्या सिद्धांतावर प्रकाश देखील पाडला जातो. जरी शब्दप्रयोग एकात्म मानव दर्शनाचे नसले तरी समकालीन अर्थाचे असणारे विषय आहेत. त्यातला एक विषय म्हणजे भारतीय कल्पना असणारे सामाजिक विषय आपल्याला एकत्रितपणाने विचार करता येतील का. यामधलं उदाहरण पहिलं मला जे सुचतं ते म्हणजे शिक्षणाचा विचार करायचा असल्यामुळे आणि शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असल्यामुळे शिक्षणालाच आपण संबंधित विचारात घेऊ. पंचकोशीय शिक्षा हा विषय अस्सल भारतीय गुणांनी युक्त असणारा विषय आहे. अन्नमय कोश शरीराकरता उपयोगी आहे, प्राणमय कोश सम्यकतेकरता उपयोगी आहे, मनोमय कोश कल्पनांकरता उपयोगी आहे, विज्ञानमय कोश विज्ञानाकरता आणि विशेष ज्ञानाकरता अपेक्षित आहे, आणि शेवटचा आनंदमय कोश जो आहे तो या सगळ्याचा आनंद त्या व्यक्तीच्या सुखाशी निगडीत करावा असे. ही पंचकोशीय असणारी रचना जी आहे ती रचना इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठे कुठे येते असं कोणी विचारलं तर सांगता नाही येणार, पण व्यक्तीच्या व्यवहारामध्ये मात्र हे पंचकोशांचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या 5 पैलूंचा विषय येऊ शकतो. एकात्म मानव दर्शनाचं इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल, त्याचं ॲप्लिकेशन पाहायचं असेल तर यात स्वाभाविकपणाने या पंचकोशीय शिक्षणाचा उल्लेख येतो. ही एक पूर्णपणाने मूलतः भारतीय समाजव्यवस्थेची निगडीत असणारी कल्पना आहे. आपल्याला या विषयामध्ये सातत्याने हे पाहायला मिळतं की या काही गोष्टींचा आपोआपच उल्लेख झाला. मूल फरक आपल्याला जो या साम्यवादी भांडवलवादी चिंतनाशी आपला भारतीय चिंतनाचा आहे तो आहे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन. या 2 यंत्रणांमध्ये शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रामुख्याने भोगवादी, प्रामुख्याने व्यक्तिवादी या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं लिखाण पाश्चात्यांच्या विचारामध्ये अतिशय अभावाने आपल्याला पाहायला मिळतं. साधारण आपण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा सा विद्या या विमुक्तये असा सुभाषित वजा असणारा विषय आपल्या अनेकांच्या तोंडून येतो. ती विद्या की जी आम्हाला मुक्त करते, मानसिक बंधनांपासून मुक्त करते, जी आम्हाला आमच्या कल्पनांच्यामध्ये असणाऱ्या डॉगमापासून मुक्त करते. असे जे विषय आहेत ते स्वाभाविकपणाने सा विद्या या विमुक्तये या एका बोधवाक्यामध्ये उपनिषदामधला आहे, त्याच्या आधीचा श्लोक आहे, हा एक त्याचा अंश आहे. सा विद्या या विमुक्तये याचा विचार आपल्याला सातत्याने केला पाहिजे. व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं जे चित्र आहे ते परस्परावलंबी परस्पर पूरकतेकडे जाणारं आहे. कोणत्याही व्यक्तीचं जीवन हे
आयसोलेशनमध्ये असू शकत नाही. घराची दारं बंद करून आतमध्ये बसा, फार तर 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर असं असू शकेल. जीवनभराची गोष्ट ते असू शकत नाही. मनुष्य आणि समाज यांचं अभिन्न नातं आहे. समाज आहे म्हणून मनुष्य आहे आणि मनुष्य आहे म्हणून समाज आहे, हे इतकं सोपं वर्गीकरण नाही आहे त्याचं. समाजाचं अस्तित्व हे समाजाच्या अस्तित्वावरती अवलंबून आणि म्हणून ते अस्तित्व हे व्यक्ती आणि समाज याच्या नात्याचं आहे. एकात्म मानवदर्शनामध्ये याचा विचार कसा केला आहे, मी एक एक मुद्दा घेणार आणि एक एक आपल्या या एकात्म मानवदर्शनामध्ये कसं त्याचं चिंतन केलं ते आपण पाहूया. ही सगळी रचना आहे ती परस्परावलंबी आहे. व्यक्ती समाजाच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे. समाजाचं अस्तित्व व्यक्तीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे आणि त्यामुळे एक चतुष्टक कल्पनेला आहे. त्या कल्पनेला चतुष्टक आहे व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी. व्यक्ती आहे, व्यक्तीपासून आपण समाजाचा विचार करू शकतो. पर्यावरणाचा उल्लेख अनेक वेळेला आला आहे, सृष्टीचा उल्लेख आहे आणि समष्टीचं चिंतन हे यातून, समाजाचं चिंतन ह्यातून होतं. तेव्हा व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी हे चतुष्टक आपल्या जीवनाशी अतिशय निगडीत अशा पद्धतीचं आहे आणि ते आपल्याला त्याचं अधिक आता तर आपण सगळेजण आपल्या संघाच्या पंचसूत्रीमध्ये पर्यावरणाचाही विचार करतो आहोत. हे त्याच्यातली एक अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे. तीच गोष्ट ज्याचं थोडं पुनरावृत्ती होणार आहे ती म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुष्टक व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहे. धर्मकल्पना रिलिजनशी समकक्ष नाही. रिलिजन धर्मकल्पनेचा एक अंग असू शकतो, एक भाग असू शकतो. चर्चा आणि चिंतन करायचं तर याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यामधला जो धर्म आहे तो धर्म धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा. प्रजेची धारणा करणारा तो धर्म आहे, या एका कल्पनेने येत असतो आणि म्हणून या चतुष्टकाचा विचार आपल्याला धर्मजीवन समृद्ध झालं म्हणजे ही बाकीची जीवनं देखील समृद्ध होतात. याच्यामध्ये कामकल्पनेचा विचार केला आहे. कामकल्पनेचा विचार म्हणजे केवळ रिप्रोडक्शनचा विचार नाही आहे. भावना या अतिशय महत्त्वाच्या असतात. व्यक्ती भावनेशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून दीनदयाळजी या बाबतीमध्ये बोलताना असं म्हणतात की ही चतुष्टकं जे आहे त्यामध्ये धर्माच्या दृष्टीनेच करावं. 4 घटकांचा एका वेगळ्या अर्थाने विचार केला आहे. धर्मकल्पना व्यक्तीच्या जीवनामध्ये कशी आहे, समाज व्यक्तीच्या चिंतनाचा एक भाग आहे. व्यक्तीचं चिंतन समाजामध्ये होतं, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की समाज चिंतनाचा पहिला पैलू आहे की समाजाकडून शिक्षण, संस्कार याच्या रूपाने व्यक्ती तयार होत असतो. व्यक्तीचं दायित्व असं असतं की समाजाला त्यांनी त्यातून द्यावं. त्याला आपण योगक्षेम असं म्हणतो. योगक्षेम मिळाल्यानंतर त्या व्यक्तीची संपन्नता समाजाकरता काही त्याग करण्याची असावी. केवळ अर्थार्जनाचे त्याग नाही तर त्यागमय कल्पना ही त्याची असावी. त्यामुळे स्वाभाविकपणाने पहिलाच भाग जो येतो चतुष्टकाचा तो व्यक्तिजीवनाला समृद्ध करण्याकरता जे संस्कार लागतात, जे अर्थार्जन लागतं ते समाजातूनच मिळतं. समाज व्यक्तीला ते देतो, व्यक्ती समाजाला आपण काही देणं लागतो, ही कल्पना त्यामध्ये येतो. त्यामुळे ही एक स्वाभाविकपणाने चतुष्टकाची कल्पना ही यामध्ये येते. अर्थविचार हा महत्त्वाचा, यात काही शंका नाही, पण केवळ अर्थविचार हा असू शकत नाही. पंडित दीनदयाळजींच्या बाबतीमधला एक प्रसंग एका पुस्तकामध्ये आला. त्यांनी तो कोट केला आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या संवादातून. त्यांनी असं म्हटलं की एक कामगारांचा प्रश्न सोडवून कामगार पुढारी एकत्र बसले होते भारतीय मजदूर संघाचे. त्यांना खूप आनंद वाटत होता की आजचं आपलं काम यशस्वी झालं, मागण्या मान्य झाल्या, मजुरांना अधिक वेतन मिळणार, यामध्ये सगळेजण खुश होते. गुरुजींनी प्रश्न असा विचारला की हे सगळं खरं आहे, परंतु तुम्ही आता हे जे करणार त्यातून भाववाढ होणार
आणि ती भाववाढ सामान्य माणसालाही राहणार, तेव्हा तुमच्या ह्याच्यात 5व्या घटकाचा काही विचार आहे का? संतुलनामधला हा एक भाग आहे की केवळ एका घटकाचा विचार नाही, सगळे घटक परस्परावलंबी आहेत. मजदूर घटक कामगारांच्या हिताचा जसा विचार करणार, तसाच त्याच्या सामाजिक अस्तित्वाचाही विचार करणार. त्यामुळे हे एक चतुष्टक आपल्याला मुख्यतः समोर ठेवावं लागेल, ज्याचा विचार करायचा आहे. काही जीवनाशी संबंधित अशा कल्पना या विवेचनामध्ये आलेल्या आहेत. अर्थविचार करणारा माणूस आहे तो इकॉनॉमिक मॅन आहे. तो विचार जो करतो तो आपल्या असणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या विश्वासातला. मग जर सरप्लस उत्पन्न झालं तर सरप्लस व्हॅल्यूचा विचार कसा होतो? भारतीय जीवनातल्या कामगार संघटना सरप्लस व्हॅल्यूचा विचार करत असताना कामगारांमध्ये वाटून त्यांना सुख द्यावं असा विचार करतात. गैर नाही त्यात काही, परंतु उद्यासाठी सुद्धा काहीतरी एक केलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणचा चौथा जो घटक आहे तो बचतीचा आहे. अधिकाधिक उत्पादन, न्यायपूर्ण वितरण, भविष्यकालीन तरतूद आणि बचतीच्या माध्यमातून आपल्या कामाचा विस्तार या घटकांना पुढे आणले. मला असं वाटत नाही की साम्यवादी अर्थवादी घटक जे आहेत ते या दृष्टिकोनातून विचार करत असतील. स्वामी विवेकानंदांनी फार छान एक विषय जो मांडला होता, मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, असं त्याने म्हटलं होतं. व्यक्तीच्या अंगी सर्व काही गुण आहेत, त्याच्याजवळ कल्पना आहे, त्याच्याजवळ कला आहे, त्याच्याजवळ एक प्रकारची हुन्नर आहे. मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मग आमचं काम काय राहतं? आम्ही फॅसिलिटेटर आहोत, त्याला सहाय्य करणारे आहोत. ही कल्पना आपल्या या विषयाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे समोर येत असताना आपल्याला नव्याने काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि या नव्याने कराव्या लागणाऱ्या गोष्टींच्या विचारात सुद्धा आपल्याला एकात्म मानवदर्शनचा विचार आणता येतो, आणला पाहिजे. 1920 राष्ट्रीय शिक्षण धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी अतिशय समाधानाची गोष्ट आहे. त्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागले हे खरं आहे, पण अतिशय समाधानाची गोष्ट आहे की अनेक भारतीय कल्पना या NEPमध्ये आज आपल्याला विद्यमान पाहायला मिळतात. अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन अँड केअर याचं एक स्वतंत्र दालन असं उभं आहे. आता अर्ली चाइल्डहूड म्हणजे कुठून? तर वयाच्या 3 वर्षाच्यापासून त्याच्या सगळ्या असणाऱ्या प्रवृत्तींचा परिचय करून घेऊन त्याची काळजी घेण्याचं काम करणं. ही कल्पनाच नाही. म्हणजे अंगणवाडी काम करणारी बाई आपल्या मुलाला घेऊन तिथे काबाड कष्ट करते, त्या मुलाला शाळेमध्ये पोहोचवण्याचं काम हे होत नाही. अर्ली चाइल्डहूडचा त्याचं शाळा जसं आहे तसंच त्याला बाह्य जगतामध्ये असं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की प्ले अँड प्ले मीन्स म्हणजे खेळणं आणि खेळण्याची खेळ याची योजना त्याला केली पाहिजे. त्याच्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्या प्रफुल्लित करण्याकरता ती योजना केली पाहिजे. पंडितजी जी कल्पना मांडतात, व्यक्तीच्या बालपणापासून जन्मापासून त्याच्याजवळचे असणारी सर्व कौशल्य लक्षात घेऊन त्याला एक प्रकाराने चांगला वाव देत राहणं हे आवश्यक आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाने खूप चांगल्या गोष्टी मांडल्या आहेत. त्याच्यावरती कोणी आपला क्लेम करणं हे समुचित होणार नाही, पण आपण पुष्कळ मेहनत त्याकरता घेतली, प्रयत्न केले आणि एक बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमस्था म्हटलं तरी चालेल, एक रकमी पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विषय आले ते सामाजिकतेचे विषय हे मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. महिलांच्या कल्याणाचे विषय हे त्यात आलेले आहेत. शालाबाह्य शिक्षणाचे विषय आले आहेत. पंडितजींनी मांडलेले विचार होते, त्याच्यात विकेंद्रीकरण होतं. NEPमध्ये आपल्याला विकेंद्रीकरणाचा विचार पाहायला मिळतो.
एकाच वेळेला अनेक अभ्यासक्रम शिकवण्याची तरतूद असावी. इथे बरेच प्राध्यापक बसलेत, त्यांना लक्षात येईल की ही आता आपल्यासमोर असणारी एक आव्हानात्मक गोष्ट आहे. एक विद्यार्थी अनेक कोर्सेस एका वेळेला करू शकतो, याची चर्चा आपण पूर्वी करत असू. आज आपल्याला पाहायला मिळतं की एक दालन स्वतंत्रपणाने उघडलेलं आहे. ॲप्लिकेशन आपण करतो आहोत, त्याच पद्धतीने समाजाला सुद्धा ते अपील झाल्यामुळे ते ॲप्लिकेशन आपल्याला आज पाहायला मिळतं. एकूण आपण जो विचार करू तो असा आहे की एकात्म अनुदर्शन ही एक या मातीशी निगडीत असणारी कल्पना आज अस्तित्वामध्ये येते आणि म्हणून त्याला तिसऱ्या पर्यायाचा शोध या अर्थाने आपण पाहू शकतो. दोन पर्याय एका अर्थाने विकलांग झालेले आहेत. अनुभवातून आलेले शहाणपण तिथे शिकलं गेलं नाही आहे. आणि आज पंडितजी एकात्मानुदर्शनाच्या भाषणात मार्क्सचा अतिशय आदरपूर्ण उल्लेख करतात. एका ठिकाणी त्यांनी ऋषितुल्य योगदान असं म्हटलेलं आहे. ही शत्रुत्वाची भावना त्यामध्ये नाही आहे, परंतु नंतर कोणी उरलं नाही. द्वाभा कर्णिक नावाचे एक साम्यवादी अधिकारी होते. त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं की आम्ही इतकं सगळा प्रयत्न केला, पण आता मागे वळून बघतो तो कोणी नाही, कारण ते स्वीकारार्ह योजना नव्हतीच. अशा काही स्वीकारार्ह योजनांच्या माध्यमातून आपलं तत्त्वज्ञानही आपण समाजापर्यंत पोहोचवू शकतो किंवा त्याच्या पार्श्वभूमीमध्ये काही काम करू शकतो, याची एक संधी एकात्म मानवदर्शनाने आलेली आहे. मित्रांनो, हा काहीसा प्रवास मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण उन्नतीचा, व्यक्तीमध्ये असणाऱ्या सर्व गुणांचा परिपोष ज्यामध्ये होईल अशा प्रकारच्या योजनांचा विचार हा आपण करावा आणि त्या अर्थानं व्यक्तिजीवन पर्यायाने समाज जीवन समृद्ध करावं. सुखाच्या शोधात हिंडत असलेल्या माणसाला एखादी जादुईची कांडी जशी द्यावी त्या पद्धतीने एकात्म अनुदर्शनाचं इम्प्लिमेंटेशनचं झालं तर समाजाच्या समृद्धीचा तो मार्ग अधिकाधिक प्रशस्त होत जाईल. मला आपल्यासमोर सूत्ररूपाने एवढं मांडायचं होतं. बाकीचे आमचे दोघं सहवक्ते आहेत, डॉक्टर लेले आणि डॉक्टर संजय, हे आपल्यासमोर काही विषय मांडतील. त्यानंतर आपण काही वेळ प्रश्नोत्तरांसाठी देऊयात. नमस्कार.